ईश्वरपूर शहरामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या घरचे पालक इथं आलेले आहेत। तर नेमक्या पालकांच्या काय भूमिका, आपण सर्व विद्यार्थ्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। ते गेले 15 दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय। पालकांच्या व्यथा काय आहेत, पालकांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे। आपल्यासोबत एक पालक आहे, तर त्यांना विचारूया की सगळं पेपर फुटीमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य कसं पणाला लागलं, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत। ताई नमस्ते, काय नाव आपलं? नमस्ते, मी वंदना कांबळे, मी सामाजिक कार्यकर्ते आहे आणि मी विद्यार्थ्यांच्यासाठी आलेले आहे। बरं, आता आपण समाजात आता पूर्ण रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्या काय भावना आहे सगळं वातावरण बघून? खूप चीड येते, पण चीड घरात बसून चालणार नाही। चीड आली तर मग रस्त्यावर यायला लागते, म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय। आम्ही एवढ्यावर थांबणार नाही, आम्ही दिल्लीला पण जाणार आहे। मी आणि या ताई आम्ही विमानाचं तिकीट बुक करायला लागलोय, आम्ही दिल्लीला जाणार आणि तिथं जाऊन सुद्धा आम्ही सांगणार ओरडून की विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालाय, हल्ला झालाय, अमानुष विनयभंग केलाय विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनींचा। याला या मोदी सरकारला, तो कोण प्रधान आहे, धर्मेंद्र आहे, देवेंद्र आहे, यांना जाब द्यायलाच पाहिजे। काय म्हणजे पालक म्हणून आपल्याला काय वाटते, काय विद्यार्थ्यांचे हाल होत असतील? कारण पेपर फुटल्यानंतर विद्यार्थी पूर्ण मानसिकता जातो की मस्ती तर खचलेली असते त्याची। या पेपर फुटीच्या आधीचा एक अनुभव सांगतो। माझ्या मैत्रिणीची मुलगीनं पेपर द्यायला गेलेली आणि 5व्या मजल्यावर तिचा नंबर आलेला, पत्रा होता, 2 तास तिला पाणी दिलं नव्हतं आणि तिला उष्माघात झाला। पेपर देऊन पोरगी घरात गेली, बेशुद्ध पडली। बरोबर 10 दिवस पोरगी केली बेळगाव इथं कोमात होती। याला जबाबदार कोण आहे? या त्या माणसाला माहित आहे का? काय एवढं मोदीला त्या चिटकून बसलाय त्या प्रधानला? आणि ही प्रधानची जबाबदारी आहे, कोण धर्मेंद्र प्रधान आहे त्याची। त्यानं जर नीट नियोजन केलं असतं तर पेपर फुटी का झाले? त्यांचं लक्षच नाही, त्यांचं लक्ष फक्त खोक्याकडच आहे। काय वाटतं तुमच्या काय भावना आहे सगळं वातावरण? हे वातावरण सर्व बघून पेपर फुटी संदर्भात जो केंद्रातले मंत्री धर्मेंद्र प्रधान आहे त्यांचा जो राजीनामा ही जनता मागते, फक्त विद्यार्थीच नाही तर जनता मागते। कारण मोदी सरकार हे राज्य चालवण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत आणि हे राज्य चालवत असताना त्यांनी तर आमचे आजचे दिन आणलेले नाही, फक्त म्हणाले मन की बात, पण मन की बात बोलून चालत नाही, जन की बात बोलायला लागणार आहे ना। आता रस्त्यावर जनता उतरलेली आहे। ज्या वेळेला पेपर फुटी प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर 21 विद्यार्थ्यांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत, त्या 21 विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि 21 विद्यार्थ्यांना न्याय मिळत असताना शेवटी ते 21 कुटुंब आहे, फॅमिली आहे, ते त्याच्या मुलाचा जे जाणं आहे ते त्यांना आयुष्यभर भोगावं लागणार आहे। याचा सरकारला भरपाई द्यायला लागणार आहे आणि ही भरपाई द्यावी लागणार। आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधानच नाही तर मोदी सरकारचा राजीनामा घेतला पाहिजे। कारण मोदी सरकार हे करणारा सगळं करता करविता मोदी सरकार आहे। सरकार कोणाच्या बापाचं नसतं, आपणच म्हणतोय मोदी सरकार, पण सरकार ठरवणारी जनता असते। आता जर यांनी राजीनामा दिलेला नाही तर आता ही कुठे कुठे हे जंतर मंतर, फक्त दिल्लीला नाही, हे जंतर मंतर जिथे जनता उभी राहील तिथे चालू होणार आहे। प्रोटेस्ट हे आई वडीलच पालकच करणार आहे मुलांचं, आणि त्यासाठी मुलं पण आज सक्षम झालेली आहे। मुलांनी ही क्रांती दाखवलेली आहे, कारण त्यांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज वाचलेले आहेत आणि ती क्रांती आज आपण जी बघतोय जंतर मंतरच नाही, आज या इथं झालेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थी जे बोललेले आहे त्याचं त्यांना खरंच मला हॅट्स ऑफ करायला वाटतं। कारण आम्हाला गर्व आहे, आजची उद्याची पिढी आमची जी तयार होते ती शिक्षणाने तयार होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तुम्ही जे प्राशन कराल ना ते गुरगुरल्याशिवाय तुम्ही राहणार नाही। हे गुरगुर नाही, हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं गुरगुर नाही, हे गुरगुरनं तुम्हाला मोदी भाजप हे मागात पडणार आहे। त्यामुळे राजीनामा मोकाटपणे तुम्ही द्या, नाहीतर राजीनामा घ्यायला आम्हाला पुन्हा दिल्लीला यायला लागेल। दिल्लीला जागा राहणार नाही तुम्हाला पळायला, तुम्हाला जागा ही जनता पळायला ठेवणार नाही। त्यामुळे आता तुम्ही सतर्क राहा आणि बऱ्या बोलाने उद्या 26 तारीख आहे, 26 तारखेचा अल्टिमेट तुम्ही दिलेला आहे, तो पण वाट बघतो आहोत। आम्ही परवाच्या दिवशी दिल्लीला पोहोचणार आणि तुमचा राजीनामा घेणार, हे आम्ही